स्पर्शाने क्षणभर महाराजांनी डोळे मिटले. ढळू बघणारे मन तोलीत ते नेहमीसारखे संभाजीराजांना वर न घेता निर्भाव कोरडे बोलले, "उठा." महाराज दालनात आले. हात पाठीशी बांधून काही वेळ सुन्न मनाने नुसताच पायफेर टाकीत राहिले. नेहमी नाचीज वेळ ना गमावता नेमक्या विषयाला सहज हात घालणाऱ्या छत्रपतींना आज काय नि कसे बोलावे तेच कळेना. मनात एवढ्या विचार आठवणींची धुंदल जुंपली होती की दालनात संभाजीराजे आहेत हेही ते क्षणभर विसरले. दगड भिंतीलगत शर्मिंदे संभाजीराजे पडल्या गर्दनीने उभे होते. आबासाहेबांची तळमळती घालमेल त्यांना असह्य होऊ लागली. छत्रपतींची फिरती पावले स्थिरावली. तासाच्या टोलांसारखे बोल दालनात घुमले. जिंकलात सह्याद्री, उठविले तुमचे आपले राज्य, झाले तुमच्या मनाजोगे मोगलाईत. या दौलतीचे युवराज असून, उद्याचे छत्रपती असून पठाणाच्या गोटात दाखल झालात. जे हात मुजऱ्यांसाठी आमच्यासमोर झुकले ते मांजऱ्याच्या पठारावर कलम झालेले कोडगेपणानं बघितलेत. पठाणांच्या आणि तुमच्या धास्तीने तिकोट्याच्या विहिरी आडात 300 अश्राप बायाबापड्यांनी आपल्या कुड्या झोकून दिल्या. खुद्द तुमचा कबिला पठाणानं दस्त केला. शरम वाटते तुमची आम्हास. एवढीशी पापणीसुद्धा वरकड कसपट डोळ्यात घेत नाही. तुम्ही तर युवराज असून, कमरेला हत्यार वागविणारे पुरुष असून कसली शिकस्त घेतलीत ही ऐन उमेदीत. एवढे मनसुबे बांधून होतो आम्ही तुमच्या बाबीनं. फार गफलत केलीत तुम्ही. हे राज्य आमचे एकल्याचे मानण्यात. हे राज्य देवा धर्माचे गोरगरीब रयतेचे राज्य आहे. ती भोसल्यांची खाजगी मिरास नाही. तुम्ही आमचे पुत्र आहात ते नंतर. प्रथम आहात ते रयतेचे युवराज. तुमचा आमचा वारसा आहे तो छत्रपतीवरच्या आईच्या माळेचा, रायगडीच्या सिंहासनाचा नव्हे. तुम्ही आम्ही पहिले सेनापती आणि शेवटचे धारकरी आहोत, केवळ राजे नव्हे. मराठ्यांचे युवराज असून मोगली गोटात दाखल होताना, फौजबंदीनी दौलतीच्या भोपाळगडावर चालून येताना, पित्यासमान फिरंगोजींना बेगुमान टाकून बोलताना तुमच्या मनाला एवढीसुद्धा शरम शिवली नाही. बरे, ध्यानी ठेवा, अगोदर मरतात ती मनं आणि मग मरतात ती माणसं. संतापाने युवराजांची खरड घेताना छत्रपतींना ठसका लागला. छातीवर तळहात फिरवून तो सुमार करणाऱ्या आबासाहेबांना बघताना संभाजीराजांचे काळीज देठासह पिळवटले. शब्द म्हणता शब्दसुद्धा त्यांच्या तोंडून फुटेना. आबासाहेबांचा घुसमटविणारा तडफडाट समोर गुमान बघवेना. सौतं राज्य कमवायला गेलात आणि कबिला गमवून आलात. परक्या घरचं कुलधन असलेल्या आमच्या राणूबाईंना हरवून आलात. ज्या राजाला आपल्या घराच्या कुलस्त्रीचं रक्षण करता येत नाही तो नामधारी छत्रपती प्रजा काय सांभाळणार? असा सवाल उद्या कुणी केलाच तर कुठल्या तोंडाने आम्ही त्याला आता काय जाब देणार? राजपुतानं मुलूक जाळून आम्हाला शरणागत पत्करायला लावली. त्यातूनही आम्ही बाहेर पडलो. पण आमच्या साऱ्या उमेदींना जाळ लावून जी शरणागत तुम्ही आम्हाला पत्करायला लावली आहे, तिच्यातून आम्ही कधीच बाहेर पडणार नाही. बरे तरे बरे, दिल्लीच्या तावडीत सापडून तुमची रवानगी दिल्लीला झाली नाही. नाहीतर नेताजीसारखी तुमचीही गत झालेली बघताना अभक्ष शिवना वाचून दुसरं काय उरतं आमच्यासाठी? जबान खुंटल्यागत गुमान का झालात?
जाब द्या. आम्ही तुम्हाला विचारतो आहोत. महाराज थेट संभाजीराजांच्या पुढेच येऊन उभे ठाकले. खाली मान टाकलेल्या संभाजीराजांच्या आत्म्याचा कड अस्वांच्या रूपाने दाढीवरून घरंगळत रुजाम्यावर टपटप कोसळला. जंजिऱ्यावर मान ठोकून कोकणपट्टी मारायला टपलेल्या सिद्धीला जरब देता येत नाही याची जरा खंत ठेवा. समुद्रपट्टीला टोपीकर आमच्या खांदेरी बेटावरचा जलदुर्ग उठवू देत नाही याची चिंता करा. आज उद्या प्रत्यक्ष औरंगजेब फौजेसुद्धा दख्खनेत उतरणार याचा अंदाज ठेवा. आदिलशाही, कुतुबशाही आणि हे श्रींचे राज्य धुळदोस्त करण्यासाठी सर्व ताकदीनिशी तो जंग पछाडणार याचा विचार करा. त्यासाठी पहिल्यानं मावळा व्हा, माणूस व्हा. आम्हाला तडकाफडकी पोरखं होणं सोपं आहे. काल अनिल त्या कसोटीला सामोरं होणं सोपं नाही. ज्यांना आम्ही दुसऱ्या आऊसाहेबांच्या रूपात बघतो त्या सुनबाईंनी, येसूबाईंनी तुमचा कसला अभिमान बाळगावा. पोटी असलेल्या तुमच्या वारसांनी कसला वसा ताठ गर्दनीनं उद्या सांगावा. काय बघून आमच्या मावळ धारकऱ्यांनी तुमच्यासाठी राज्यासाठी जीवांची कुरवंडी करावी. मानापमानाचा फार मुलाहिजा धरता, पण विसरता की देवादिकांनाही अवमान सोसावे लागले, वनवास भोगावे लागले. तुम्हाला दिसतं सिंहासन, पण त्यावर विखुरलेले काटे नाही दिसत. इतरातील ऐब तुम्ही नेमका हेरता, पण स्वतः ठायी असलेला ऐब तुम्हाला कधी उमगत नाही. राजाला भावनेला सायवळ असून भागत नाही हे भुलता तुम्ही. छत्रपतींचा आवाज थरथरू लागला. तापल्या शिसाच्या रसात डुबून उठलेले जळजळीत बोल संभाजीराजांच्या मनातले माजलेले तण मुळासकट जाळून काढू लागले. प्रधानमंडळातील अण्णाजीसारख्या आसामींशी तुमचं पटत नाही. महाराणीशी तुमचं जमत नाही. अण्णाजी राज्याचे कदीम चाकर आहेत. त्यांना वळतं करून घेणं तुम्हाला साधत नाही. आम्ही तर बाजीप्रभूंसारखी हत्यारं उठवून चालून आलेली शत्रू गोटातील माणसं वळवून कारी लावली. तुम्ही ते कसं साधणार? अफजलभेटीचा आग्रा कोठीतील कैदेचा आमच्यासारखा प्रसंग तुमच्यावर गुदरला तर कसं निभावणार आहात तुम्ही? आमची नाही ती नाही. ज्या थोर स्त्रीनं तुम्हाला लहानाचं मोठं केलं, त्या गेल्या आऊसाहेबांची तरी आण राखा. बरं आहे आज त्या हयाती नाहीत ते. नाहीतर त्यांच्या कुशीत सुख होणारे तुम्ही आमच्या कुशीत कट्यार चालवून पठाणाला मिळालात ही खबर ऐकूनच त्या शांत. नको आबासाहेब नको. मनाचा चोळामोळा झालेले संभाजीराजे क्षणातच आबासाहेबांच्या पायांना मिठी मारून हमसाहमशी स्फुंदू लागले. त्यांच्या दाटल्या कंठातून शब्दांचे पश्चातापदग्ध मोती टपटपले. आम्ही चुकलो. आम्हाला युवराजपद नको. जोड आहे ती या पायांची. आम्ही दूध भात खाऊन या पायांशी राहू. शर्मिंदे आहोत आम्ही. मन चाहेल ती सजा आम्हास फरमावावी, पण शब्दाचा एकही वार आम्हाला आता सोसवणार नाही. आबा. नाक गड्डा चिमटीत धरलेल्या, डोळे गच्च मिटलेल्या छत्रपतींच्या मनाच्या घुसमटीत कसली तरी अज्ञात नौबत झडझडली. एकला जीव पदरी घातला. आता स्वारीच यांच्या आऊ आणि आबा. सईबाईंच्या सावळ्या स्मृतीने छत्रपतीने लोंबता दीर्घ निश्वास टाकला. चुकलं तरी लेकरू आपलंच आहे. पदरी घ्यावं, अभय द्यावं. पुतळाबाईच्या बोलांनी महाराजांना घेर घातला. हाताशी आलेले युवराजच नामी त्या हत्यार वळतं करून घ्यावं. पस्तावल्यात ते. सर लष्कर हंबीररावांची मावळबोली मुजरा करून गेली. आबासाहेब
तुम्ही काढाल होडव्यातील फळ बाहेर. एक अजाणपोर हात उठवून विचारित होता.